सपने उन्हीं के सच नहीं होते जिनके सपने बड़े होते हैं। सपने तो उन्हीं के सच होते हैं जो अपने जिद पे अडे होते हैं। मुख्य भाषणाची सुरुवात ही संपूर्ण भाषणाचा आत्मा आहे। लोकांचं आपल्याकडे लक्ष वेधून घेण्यासाठी आणि आपल्या भाषणाचा प्रभाव लोकांवर पाडण्यासाठी मुख्य भाषणाची सुरुवात ही अत्यंत आकर्षक असली पाहिजे। मुख्य भाषणाची सुरुवात कशी करावी यावरती कुणी भाष्य केलं आहे का हे पाहण्यासाठी मी यूट्यूब, गूगल यावरती सर्च केलं, परंतु या विषयावर कोणीही भाष्य करताना मला आढळलं नाही। अत्यंत महत्त्वपूर्ण असणारी माहिती जर मराठी माणसापर्यंत पोहोचलेली नसेल तर एक प्रशिक्षक म्हणून ही माहिती आपल्यापर्यंत पोहोचवणं हे माझं आर्थिक कर्तव्य आहे। बरेच लोक म्हणतात की भाषणाची सुरुवात अशी करावी तशी करावी, पण वास्तविकतेमध्ये जर पाहिलं तर या माहितीवरती कुणीही भाष्य करताना दिसत नाही। मी आज आपल्याला भाषणाची सुरुवात कशी करावी या शक्यतेवर सांगणार नाही, तर मुख्य भाषणाची सुरुवात कशी करावी हे सउदाहरणासह आपल्या समोर घेऊन येणार आहे। उत्कृष्ट आणि सभा गाजवणारा वक्ता बनण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। हा जर व्हिडिओ आवडला तर एक लाईक नक्की करा आणि आपल्या व्यक्तिमत्वाला झळाळी मिळवून देणारे व्हिडिओ मिळवण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा। तर मित्रांनो, जास्तीचा वेळ न दवडता आपण मुख्य भाषणाची सुरुवात कशी करावी या विषयाकडे जाऊ। तर नमस्कार बांधवांनो, मी आहे बाळासाहेब मस्के आणि आपण पाहत आहात भाषण रंग। तुम्हाला जर मनातली भीती घालवायची असेल, तुम्हाला जर स्टेजवरून बिनधास्त भाषण द्यायचं असेल, तुम्हाला तुमच्या भाषणाचा प्रभाव लोकांवर पाडायचा असेल, तुमच्या मुखातून शब्दांच्या फैरी झाडत बलशाली वाक्यांचे तोफगोळे डागायचे असतील, तर तुमच्या मुख्य भाषणाची सुरुवात ही मजबूत, आकर्षक आणि काळजाचा ठाव घेणारी असली पाहिजे। आज आपण मुख्य भाषणाची सुरुवात कशी करावी याबद्दलच्या 4 पद्धती पाहणार आहोत। त्यातली पहिली पद्धत आहे सस्पेन्स आणि कुतूहलाची भावना निर्माण करणारी पद्धत। त्यातली दुसरी पद्धत आहे प्रेरणादायी आणि संदेशात्मक गोष्टींना भाषणाची सुरुवात करण्याची पद्धत। यातली तिसरी पद्धत आहे काळजाचा ठाव घेणाऱ्या हृदयस्पर्शी किस्सानं भाषणाची सुरुवात करण्याची एक पद्धत। यामधील चौथी पद्धत आहे लोकांमधून हास्याचे फवारे निर्माण करणाऱ्या सदाबहार विनोदाने भाषणाची सुरुवात करण्याची एक पद्धत। यापैकी सस्पेन्स आणि कुतूहल निर्माण करणारी मुख्य भाषणाची सुरुवात करण्याची पहिली पद्धत आपण या ठिकाणी पाहूया। भाषणामध्ये सस्पेन्स आणि कुतूहल निर्माण करणारा हा किस्सा आमचे परममित्र व्याख्याते प्राध्यापक बापूसाहेब शिंदे पाटील हा किस्सा वारंवार सांगत असतात। ते सांगतात की एकदा मी शाळेच्या कामासाठी बीडवरून आष्टीला निघालो। बीड आणि आष्टी हे फक्त 85 किलोमीटरचं अंतर आहे, जास्तीचं अंतर नाही, म्हणून मी 2 व्हीलरवर जाण्याचा निर्णय घेतला आणि सकाळीच 8 वाजता हेल्मेट डोक्यावरती चढवून मी गाडीला किक मारून आष्टीला जायला निघालो। गाडीचा प्रवास करत करत मी जवळजवळ 15-20 किलोमीटर गेला असेल। त्याच वेळेला एका मुलानं मला लिफ्ट मागण्यासाठी हात केला। मी त्याच्याजवळ ती गाडी उभा केली। तो 8वीचा मुलगा माझ्या गाडीवरती बसला आणि मी घाई गडबड असल्यामुळं गाडी त्याच वेगानं आष्टीच्या दिशेनं चालवायला लागलो आणि जवळजवळ पाटोदा येत राहिला आणि पाटोद्याजवळ येताच त्या मुलानं मला सांगितलं की मला या पाटोद्यामध्ये उतरायचं आहे आणि तो मुलगा त्या पाटोद्याच्या स्टँडजवळ माझ्या गाडीवरनं उतरला आणि मला थँक्यू म्हणून तो चालायला लागला। त्याच वेळेला मी त्या मुलाला हाक मारली आणि जवळ बोलून घेतलं आणि त्याला सहज प्रश्न विचारला की बाळ, म्हटले, माझ्या अगोदर 4-5 गाड्या येत होत्या, परंतु त्या गाड्यांना तो हात केला नाही, परंतु माझी गाडी जवळ येताच तू मला हात केला आणि माझ्या गाडीवर बसून इथपर्यंत आला। तू याचा थोडाही विचार केला नाही की हा माणूस अनोळखी आहे, नौका आहे, हा माणूस एखाद्या वेळेस मला किडनॅपही करू शकतो आणि जर मी किडनॅपर असतोच तर त्यावेळेस हा मुलगा माझ्याकडे बघून स्मित हास्य करत म्हणाला की सर, असं होऊ शकत नाही, कारण मी शाळेकडे येण्यासाठी ज्या गाडीवर बसण्यासाठी पाहत होतो, परंतु वेगवेगळ्या गाडीच्या खोपडीवर वेगवेगळी नावं आणि चित्र लिहिलेली होती, परंतु तुम्ही जेव्हा गाडीवरनं माझ्या जवळ आलात, मी तुमच्या गाडीकडे पाहितलं तर त्यावेळेस तुमच्या गाडीच्या खोपडीवरती छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो होता आणि ज्यांच्या विचारात छत्रपती शिवाजी महाराज आहेत तो माणूस कधीच कुणाचा जीव घेण्याचा प्रयत्न करत नाही, तो जीव वाचवण्याचा प्रयत्न करतो।
आज 450 वर्ष होत आली तरी छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल जनमानसाच्या मनामध्ये हा आदर, हा विश्वास आजही कायम जिवंत आहे। सस्पेन्स आणि कुतूहल निर्माण करणाऱ्या या छोट्याशा किस्स्याने शिंदे पाटील आपल्या भाषणाची सुरुवात करत असतात। असा सस्पेन्स असणारा किस्सा किंवा घटना जर आपल्या भाषणाच्या सुरुवातीला आपण जर घेतली आणि मुख्य भाषणाची जर सुरुवात आपण जर केली तर लोकांवर 100% प्रभाव पडल्याशिवाय राहत नाही। सस्पेन्स निर्माण करणारा हा दुसरा किस्सा मी नेमकं कुठं ऐकला हे मला नीट आठवत नाही, परंतु हा किस्सा काळजाचा ठाव घेणार आहे। हा वक्ता सांगतो की मी व्याख्यान देण्यासाठी बेळगावला गेलो। संध्याकाळचं व्याख्यान झालं, उशीर झाल्यामुळं संयोजकानं मला तिथंच मुक्काम करायला लावला। मी आणि माझा मित्र दोघांनाही सोबत तिथं मुक्काम केला। पुढं जर लवकर जायचं आहे म्हणून आम्ही सकाळी लवकर उठलो, आंघोळ्याही केल्या, नाश्ताही केला आणि आम्ही प्रवासाला निघणार। त्याच वेळेला संयोजकापैकी एक जण आमच्याकडे आला आणि त्यांनी सांगितलं की इथूनच काही किलोमीटरवरती छत्रपती शिवाजी महाराज हयात असताना सावित्रीमाई सरदेसाई यांनी जिवंत शिल्प उभारलेलं आहे आणि ते गाव पाहण्यासाठी तुम्हाला जायचं असलं तर जवळच आहे। आम्हाला त्याबद्दल, त्या गावाबद्दल कुतूहल होतं, कारण छत्रपती शिवाजी महाराजांनी या सावित्रीमाई सरदेशमुख यांच्यासोबत त्यांचा सख्य मेहुणे सखुजी गायकवाड यांनी बदामल केला होता, म्हणून सख्या मेहुण्याचेही डोळे फोडले होते आणि या सावित्रीमाईच्या मुलासाठी स्वतःची बहीण मानून त्यांनी दूध भातासाठी जागिरी दिली होती। अशा या जाज्वल्य इतिहासाच्या आठवणी जिवंत करण्यासाठी आम्ही ठरवलं की बेलवाडीला जायचं। आम्ही त्यांना रस्ता विचारला आणि बेलवाडीच्या दिशेने आम्ही चालते झालो, परंतु रस्त्यामध्ये आमचा कुठंतरी टर्न हुकला आणि आम्ही बेलवाडी सोडता भलत्याच दिशेनं मात्र वेगानं निघालो। बघता बघता आम्ही बेळगावपासून 70 किलोमीटर दूर गेलो होतो। आम्हाला बेलवाडी कुठं लागत नव्हती। आमच्या बाजूला फक्त होते उंच उंच डोंगर, घनदाट वनराई, चित पाखरूही आम्हाला रस्त्यावरती दिसत नव्हतं। कुणाला त्या गावाचा पत्ता विचारावा तरी विचारायलाही माणूसही नव्हता। आमच्या लक्षात आलं की आम्ही चुकलेलो आहोत। कुणाला तरी विचारावं म्हणून आम्ही गाडी पुढं घेत राहिलो आणि त्याच वेळेला बऱ्याच अंतर गेल्याच्या नंतर आम्हाला एक माणूस रस्त्यावरती हातामध्ये बैल घेऊन कुठेतरी चालताना दिसला। आम्ही त्याच्याजवळ गाडी उभा केली आणि त्याला विचारलं की बाबा, आम्ही रस्ता चुकलेलो आहोत, आम्हाला बेलवाडीला जायचं आहे, त्यामुळे बेलवाडीचा रस्ता आम्हाला सांगाल का? परंतु हे बाबा फक्त चेहऱ्याकडे पाहत होते। आम्हाला वाटलं त्याला मराठी भाषा येत नसेल म्हणून आम्ही त्याला हिंदीमधून विचारलं, तरी पण तो आमच्या चेहऱ्याकडेच पाहत होता। आम्ही त्याला इंग्लिशमधूनही विचारलं तरी तो चेहऱ्याकडेच पाहत होता। परंतु बोलता बोलता आमच्या मित्राच्या मुखातून छत्रपती शिवाजी महाराज असा नावाचा उल्लेख झाला आणि त्याच वेळेला त्याचे डोळे चमकले। त्याने आपल्या हातातील बैल रस्त्याच्या कडेला बांधले आणि आम्हाला इशारा करत पुढे पुढे गावाकडे घेऊन आला। गावाच्या पहारावर आम्हाला बसवलं। सर्व गावामध्ये त्यांनी येणाऱ्या माणसाला सांगितलं। बघता बघता गावातली सारी माणसं जमा झाली। कुणी आम्हाला चहा प्यायला बोलवतंय, कुणी आमच्यासाठी पाणी घेऊन येतंय, कुणी आमच्यासाठी फळं घेऊन येतंय। ह्या घटना होत असताना आम्ही मात्र गोंधळून गेलो आणि आमचा हा चेहऱ्यावरचा गोंधळ पाहून त्या गर्दीमधून एक म्हातारी वृद्ध बाई समोर आली। तिला मुडकी तुडकी हिंदी येत होती आणि त्यावेळेस ती आमच्याशी बोलताना म्हणाली की बाळांनो, घाबरू नका, कारण ही माणसं तुमच्यावरती प्रेम करत आहेत, कारण तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रदेशामधून आला आहात आणि छत्रपती शिवाजी महाराज हे आमच्यासाठी देव आहेत। म्हणजे या लोकांना छत्रपती शिवाजी महाराजही माहीत नाहीत, छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्रही माहीत नाही, छत्रपती शिवाजी महाराजांचा रायगडही माहीत नाही, तरीही ही माणसं या महाराष्ट्रापासून शेकडो किलोमीटर दूर छत्रपती शिवाजी महाराजावरती प्रेम करत आहे। म्हणजे असं कोणतं कर्तृत्व गाजवलं या राजानं की आजही माणसाच्या मनामनात हा राजा रुतून बसलेला आहे। प्रत्येकाच्या काळजात जपून ठेवावा इतका खोल हा राजा आमच्या मनाला लागलेला आहे। मुख्य भाषणाची सुरुवात करण्याची दुसरी पद्धत, प्रेरणादायी आणि संदेशात्मक गोष्टीनं मुख्य भाषणाची सुरुवात करा। ती सुरुवात अशी करता येऊ शकते की एका गावामध्ये 4 आंधळे होते आणि त्याच गावामध्ये खंडोबाच्या पूजेचा हत्ती आलेला होता। हा हत्ती पाहण्यासाठी गावातील लहान थोर आबाल वृद्ध जात होते आणि हत्ती पाहत होते आणि पाहून हे आंधळे बसलेल्या पहारावरती यायचे आणि म्हणायचे, वा काय हत्ती आहे,
शब्दामध्ये मावण्यासारखा नाही. आंधळ्याच्या मनामध्ये कुतूहल निर्माण झालं. त्याने एका माणसाला आपल्या जवळ बोलावलं आणि त्याला म्हणाले की बाबा रे, आम्हालाही हत्ती पाहायचं आहे. त्या डोळस माणसानं त्या आंधळ्याच्या हाताला धरलं आणि हत्ती पाहण्यासाठी घेऊन गेला. त्यामधील 4 आंधळ्यापैकी एक आंधळा हत्तीच्या सोंडेकडनं गेला आणि त्यानं चापचून पाहितलं तर हत्तीची सोंड त्याच्या हातामध्ये आली आणि त्यांनी विचार केला की वाह, काय हत्ती हा मुसळासारखा आहे. त्याच वेळेला दुसरा आंधळा हा हत्तीच्या पुढल्या पायाजवळ गेला. त्यांनी चापचून पाहितलं, कवटाळा मारला आणि त्याच वेळेला तो म्हणाला की अरे, हत्ती तर हा खांबासारखा आहे. त्यामधील तिसरा आंधळा पुढे गेला. त्याचा हात त्या हत्तीच्या पोटाला लागला आणि तो म्हणाला की अरे, हत्ती तर हा भिंतीसारखा आहे. त्याच वेळेला चौथा आंधळा त्या हत्तीच्या पाठीमागून गेला तर त्याच्या हाताला शेपटी लागली आणि तो म्हणाला की अरे, हत्ती तर हा दोरीसारखा आहे. तर तुम्हीच सांगा, हत्ती हा मुसळासारखा आहे का? हत्ती हा खांबासारखा आहे का? हत्ती हा भिंतीसारखा आहे का? हत्ती हा दोरीसारखा आहे का? ज्या आंधळ्यांनी अनुमान लावलं त्यापैकी हत्ती हा असा नाही. हत्ती हा वेगळाच आहे. तसंच छत्रपती शिवाजी महाराजांचं चरित्र सांगत असताना ज्यांनी ज्या नजरेतून पाहितलं त्या नजरेतून त्यांनी महाराज कळाले, परंतु वास्तवामध्ये छत्रपती शिवाजी महाराज हे वेगळेच आहेत. म्हणजे अशा प्रेरणादायी गोष्टीनं आपण आपल्या भाषणाची सुरुवात करू शकतो. प्रेरणादायी आणि संदेशात्मक गोष्टींना आपल्या मुख्य भाषणाची सुरुवात कशी करावी याबद्दलची माहिती सांगणारा हा दुसरा किस्सा. एकदा पंडित जवाहरलाल नेहरू, महात्मा गांधी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे गोलमेज परिषदेसाठी इंग्लंडला गेले. गोलमेज परिषद संपली आणि हे तिघेही आपापल्या निवासस्थानी संध्याकाळच्या वेळेला विश्राम करण्यासाठी आले. संध्याकाळच्या 8च्या वेळेमध्ये पंडित जवाहरलाल नेहरूंनी जेवण केलं आणि आपल्या खोलीचा दिवा बंद करून ते गाढ झोपले. महात्मा गांधींनीही संध्याकाळच्या 9च्या वेळेला जेवण केलं आणि आपल्या खोलीचा दिवा बंद करून तेही गाढ झोपले. परंतु रात्रीच्या 2 वाजत आल्या तरीही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या खोलीचा दिवा मात्र बंद झालेला नव्हता. हा दिवा चालू असलेला खाली पहारा देणाऱ्या सुरक्षा रक्षकानं पाहितलं आणि दिवा का चालू आहे म्हणून तो त्या दिवा सुरू असलेल्या खोलीकडे गेला. तर तेवढ्या रात्रीही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मन लावून अभ्यास करत होते. मागं कोण आलंय यांना त्याची कल्पनाही आली नाही. बाबासाहेबांना खूण कळावी, पाठीमागं कुणीतरी आलंय यासाठी त्यानं आपल्या हातातली काठी जमिनीवरती आपटून तिचा आवाज केला आणि त्याच वेळेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना पाठीमागं पाहितलं आणि तेव्हा हा सुरक्षा रक्षक म्हणतोय की एवढी रात्र झाली तरी तुम्ही जागे आहात. तुमच्यासोबतच आलेले पंडित जवाहरलाल नेहरू यांनी 8 वाजता जेवण केलं आहे आणि त्यांचा दिवा बंद करून ते झोपले. तुमच्यासोबतच आलेले महात्मा गांधी यांनी 9 वाजता जेवण केलं आणि त्यांच्या खोलीचा दिवा बंद करून तेही झोपले. परंतु एवढी रात्र झाली तरीही तुम्ही अभ्यास करत आहात, याचं कारण काय? बाबासाहेब आंबेडकर त्या सुरक्षा रक्षकाला म्हणतात की पंडित जवाहरलाल नेहरू 8 वाजता झोपले कारण त्यांचा समाज जागा आहे. महात्मा गांधी 9 वाजता झोपले कारण त्यांचा समाज जागा आहे. परंतु 1000 वर्ष झालं माझा समाज झोपलाय आणि त्या झोपलेल्या समाजाला जागा करण्यासाठी मला जागा राहावं लागेल. एका जागेवर म्हटलंय ना की माझ्या झोपलेल्या पिढ्या मला जागाया पाहिजे, सूर्य झोपतो का कधी असं वागाया पाहिजे. अशा प्रेरणादायी आणि संदेशात्मक गोष्टीनं आपण आपल्या मुख्य भाषणाची सुरुवात करू शकतो. मुख्य भाषणाची सुरुवात कशी करावी याबद्दलची तिसरी पद्धत, काळजाचा ठाव घेणाऱ्या एखाद्या किस्स्यानं आपल्या मुख्य भाषणाची सुरुवात करा. याबद्दलचा किस्सा आपण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहिलेले वसंतदादा पाटील यांचा घेणार आहोत. वसंतदादा पाटील मुख्यमंत्री असताना त्यांना एकदा त्यांच्या गावाकडचा बालमित्र त्यांना भेटायला मुंबईला आला. परंतु त्यांच्या निवासस्थानामध्ये जात असताना त्याला पोलिसांनी अडवलं. हा त्या दादांचा बालमित्र त्यांच्याच त्या बंगल्याबाहेर त्यांची वाट बघत ताटकळत उभा राहिला आणि त्याच वेळेला वसंतदादा आपल्या गाडीमधून कोणत्या तरी कामासाठी बाहेर निघाले होते. दादांना गाडीमध्ये पाहितलं आणि या बालमित्रांना त्यांना मोठ्याने हाक मारली की अय वसंता, अय वसंता. आणि दादाच्या कानावरती हा आवाज पडला. दादांनी गाडी थांबवली. दादा गाडीतून उतरले आणि धावत जाऊन त्यांनी त्यांच्या त्या बालमित्राला गच्च मिठी मारली आणि त्याच वेळी दादांनी त्याला विचारलं की अरे एवढ्या लांब मुंबईला काय काम काढलं. त्यावेळेस हा बालमित्र दादांना सांगतोय की अरे दादा,
मी गेल्या साली हिर पाडली, तिला भरपूर पाणी लागलं, औंदा पीक पाणी चांगलं झालं आणि असं ठरवलं की आता त्या हिरीवरती इंजन बसावं. म्हणलं वसंता मुंबईला आहे, त्याच्या ओळखीनं बघूया चांगलं इंजनाचा दुकानदार, आणि म्हणून मी ते इंजन घ्यायला तुझ्याकडे आलो. त्यांनी आपल्या फेट्यामध्ये हात घातला आणि नोटाचा पुडका काढून दादांच्या हातामध्ये ठेवला. त्यावेळेस दादा त्या मित्राला म्हणाले की अरे तुझ्याकडेच ठेव. दादांनी त्याला गाडीमध्ये बसवलं, इंजनाच्या दुकानावरती गेले, इंजनही घेतलं आणि गावाकडे पाठवूनही गेलं. आणि दादा त्या बालमित्राला म्हणाले की आलास तर 4 दिवस राहा. आणि नंतर दादा सांगलीला जात असताना आपल्या गाडीमध्ये आपल्या बालमित्रालाही घेऊन गेले. हा मित्रत्व जपणारा नेता आजच्या नेत्यानं खरोखरच अभ्यासणं गरजेचं आहे. नाहीतर त्यांचे भडभुंजेच या नेत्याच्या बाजूने फिरतात आणि निष्ठावंत माणसांना सुद्धा त्यांच्यापर्यंत पोहोचू देत नाहीत. अशा किस्सानंही आपण आपल्या मुख्य भाषणाची सुरुवात करू शकतो. मुख्य भाषणाची सुरुवात करण्याची 4थी पद्धत, एखाद्या सदाबहार विनोदाने सुरुवात करा. मी बऱ्याच वेळेला व्याख्यानाची सुरुवात करत असताना हा किस्सा वारंवार सांगत असतो. एकदा मी वर्गामध्ये भूगोलचा तास घेत होतो आणि त्या तासामध्ये या महाराष्ट्रातील वेगवेगळे विभाग, वेगवेगळे जिल्हे याबद्दलची माहिती विद्यार्थ्यांना देत होतो. त्याच वेळेला एक विद्यार्थी मात्र प्रचंड खोड्या करत होता. मी त्याकडे पाहितलं आणि त्या विद्यार्थ्यांना दडावून जागेवरती उठून उभा केलं आणि त्याला विचारलं की तुझं लक्ष कुठे आहे? मी तर महाराष्ट्राच्या साऱ्या जिल्ह्याची माहिती देतोय. तर त्यावेळेस तो माझ्याकडे पाहत म्हणाला की सरजी माझं लक्ष तुमच्याकडे आहे. तर मी म्हणालो लक्ष जर माझ्याकडे आहे तर मग मला सांग की नंदुरबार कुठं आहे. त्याच वेळेला त्या विद्यार्थ्यांनी डोकं खाजवलं आणि माझ्याकडे म्हणाला की सर मी माझ्या वडिलाला विचारून सांगतो. मला नवल वाटलं आणि मी त्याला म्हणालो की तुझ्या वडिलाला विचारून का सांगतो? तर तो म्हणाला की सरजी माझ्या वडिलाला सारे बार माहिती आहेत, त्यामुळं नंदुरबार कुठं आहे हे पण त्यांना नक्कीच माहिती असणार. म्हणजे अशा काही विनोदी किस्सानं लोकांमधून हास्याचे फवारे उमटतात आणि आपलं भाषणाकडं लोकांचं लक्ष वेधलं जातं, आकर्षित होतं आणि लोक आपल्या भाषणामध्ये गुंतून जातात. अशा 4 पद्धतीनं आपल्या मुख्य भाषणाची सुरुवात करता येते. या पद्धतीचा अभ्यास करा, कारण या ज्या सांगितलेल्या पद्धती आहे या प्रातिनिधिक स्वरूपाच्या आहेत. या सुरुवातीसाठी लागणारे वेगवेगळे उदाहरण जमा करा आणि त्या उदाहरणांचा सराव करा आणि आपल्या मुख्य भाषणाची सुरुवात करण्यासाठी हे उदाहरणं वापरा आणि संपूर्ण सभा गाजवून काढा. तर मित्रांनो, पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसोबत, नवीन माहिती घेऊन. तोपर्यंत जय हिंद, जय भारत.